मित्रांनो, जेव्हा आरोग्याचा विचार येतो तेव्हा कोणतीही झटपट उपाययोजना किंवा कोणतेही गंतव्यस्थान नसते जिथे एकदा पोहोचलो की सर्व काही ठीक होईल। आरोग्य हा एक प्रवास आहे जो आपल्याला सतत करत राहायचा आहे। ज्याप्रमाणे कोणताही प्रवास पूर्ण करण्यासाठी काही नियम असतात आणि जर या नियमांचे पालन केले नाही तर अपघात होऊ शकतो, त्याचप्रमाणे आपल्या आरोग्याच्या या प्रवासाचेही काही नियम आहेत। यांचे पालन केल्यास केवळ आपले आयुष्य अधिक सोपे आणि निरोगी बनते असे नाही, तर आपण आपल्या आयुष्याचा अधिक आनंद घेऊ शकतो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच 16 नियमांबद्दल सांगणार आहे ज्यांचे पालन करून तुम्ही नेहमी निरोगी राहू शकता। तर पटकन पेन आणि कागद घेऊन बसा आणि हे सर्व नियम लिहून ठेवा आणि जिथे तुमची नजर रोज पडेल अशा ठिकाणी ते लावा, जेणेकरून हे सर्व नियम तुम्हाला चांगले पाठ होतील। तर कोणताही विलंब न करता या मनोरंजक व्हिडिओला सुरुवात करूया आणि या सर्व नियमांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, नियम जास्त असल्यामुळे मी आज त्यांच्या जास्त तपशिलात जाणार नाही, जेणेकरून हा व्हिडिओ खूप लांब होऊ नये। मी प्रयत्न करेन की तुम्हाला कमी शब्दात सर्व गोष्टी अशा प्रकारे समजावून सांगेन जेणेकरून तुम्हाला सर्व काही चांगले समजेल। पण तरीही जर तुम्हाला काही समजले नाही तर तुम्ही मला खालील टिप्पणी विभागात विचारू शकता। आणि हो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि या सर्व नियमांना संपादित करण्यासाठी आम्ही खूप मेहनत केली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि याचा काहीही फायदा झाला तर तो लाईक नक्की करा आणि सर्वांसोबत शेअर देखील करा। आपण आजच्या पहिल्या नियमापासून सुरुवात करूया, तो म्हणजे जेवणामध्ये नेहमी सेंधव मिठाचा वापर करावा। सेंधव मीठ, ज्याला पिंक हिमालयन सॉल्ट देखील म्हणतात, ते पांढऱ्या मिठाप्रमाणे शरीरात पाणी साचणे आणि रक्तदाब वाढवण्याचे काम करत नाही आणि त्यामुळे ते खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर जास्त वाईट परिणाम होत नाही। रात्रीचे जेवण झाल्यावर कमीत कमी 500 पाऊले नक्की चालावीत। संशोधनानुसार रात्री जेवणानंतर चालल्याने तुमचे वजन कमी होते, गॅस आणि ॲसिडिटी होत नाही आणि तुम्हाला चांगली झोप देखील येते। जेवणानंतर पाणी कमीत कमी अर्ध्या तासानेच प्यावे। जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचन कमजोर होते आणि वजन देखील वाढते। तसेच तुमचे पोट फुगल्यासारखे वाटते आणि पोट बाहेर येते। दिवसात 3 ते 4 लिटर पाणी नक्की प्यावे। असे केल्याने तुम्ही पोटाच्या जवळपास प्रत्येक प्रकारच्या आजारापासून वाचलेले राहाल। तुम्हाला मुतखडा कधीही होणार नाही आणि शरीरातील हानिकारक विषारी घटक देखील साफ होत राहतील। सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी नक्की प्यावे आणि सकाळ झाल्यावर लगेच डोळ्यात थंड पाण्याची शिंतोडे मारावेत। असे केल्याने तुमचे शरीर विषमुक्त होते आणि डोळ्यांची दृष्टी देखील वाढते। जेवण बनवण्यासाठी कधीही रिफाइंड तेलाचा वापर करू नये। त्याऐवजी तुम्ही गाईच्या देशी तुपाचा वापर करावा। रिफाइंड तेल अनेक रासायनिक प्रक्रियांनंतर तयार होते आणि ते तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असते। जर तुम्ही गाईचे तूप घेऊ शकत नसाल तर तुम्ही मोहरीचे तेल, नारळाचे तेल किंवा तिळाचे अपरिष्कृत तेल देखील वापरू शकता। जेवणात तुम्ही जितक्या जास्त रंगाच्या गोष्टींचा वापर करू शकता तितका करावा, म्हणजेच तुमचे जेवण रंगीत असावे आणि पांढऱ्या रंगाच्या गोष्टींपासून बचाव करावा। जेवणात रंगीत भाज्या आणि फळे समाविष्ट केल्याने तुम्हाला खूप सारे व्हिटॅमिन, खनिजे आणि प्रोटीन्स मिळतात, जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात। जेवणात पांढऱ्या रंगाच्या गोष्टी टाळाव्यात। पांढऱ्या गोष्टी जसे की पांढरी साखर, पांढरे मीठ, पांढरा तांदूळ आणि पांढरे पीठ या सर्व गोष्टी कॅलरींनी भरलेल्या असतात आणि यात फायबर खूप कमी असते। त्यामुळे त्या खाल्ल्याने तुम्हाला लठ्ठपणा, बद्धकोष्ठता होऊ शकते आणि शरीराला जास्त पोषक तत्वे देखील मिळत नाहीत। या सर्व गोष्टी नुकसान करतात। रात्रीच्या जेवणामध्ये कधीही दही, राजमा आणि भात खाऊ नये। आयुर्वेदानुसार या गोष्टी रात्री खाल्ल्याने पोटात गॅस होतो, ॲसिडिटी होते आणि वजन वाढण्याची समस्या सुरू होते। त्यामुळे तुम्हाला या गोष्टी खायच्या असतील तर त्या नेहमी दिवसाच्या वेळीच खाव्यात। सकाळी उपाशीपोटी चहा किंवा कॉफी कधीही पिऊ नये। उपाशीपोटी चहा आणि कॉफी प्यायल्याने पोटात ॲसिड जास्त बनू लागते आणि भूक कमी होते। जर तुम्हाला सकाळी चहा प्यायचाच असेल तर नेहमी सकाळी काहीतरी हलके फुलके नाश्त्यात खा आणि त्यानंतरच चहा किंवा कॉफी प्या। रात्री कधीही जड जेवण करू नये। असे केल्याने वजन खूप वेगाने वाढते, आपले चयापचय सुस्त होते आणि मधुमेह, कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराच्या झटक्याचा धोका देखील वाढतो। रोज 1 सफरचंद नक्की खावे। मला खात्री आहे की तुम्ही ही गोष्ट नक्कीच कधीतरी ऐकली असेल की रोजचे 1 सफरचंद डॉक्टरांना दूर ठेवते। त्यामुळे या नियमाचे देखील तुम्ही नक्की पालन करा आणि रोज 1 पूर्ण सफरचंद नक्की खा। रोज 10,000 पावले चालण्याचे लक्ष्य निश्चित करा। आजकाल आपल्या सर्वांकडे स्मार्टफोन आहेत, त्यामुळे प्रत्येक स्मार्टफोनमध्ये तुम्हाला तुमच्या पावलांचा मागोवा घेणारे कोणतेतरी ॲप नक्की मिळेल। या पावलांच्या माध्यमातून तुम्ही या गोष्टीची नोंद घ्या की रोज कमीत कमी 10,000 पावले तुम्ही नक्की चालत आहात। जरी तुम्ही सुरुवातीला इतके चालू शकत नसाल तरी कमीत कमी 5,000 ते 7,000 पावले तरी तुम्ही सुरुवातीला नक्की चाला आणि हळूहळू ते वाढवून 10,000 पावलांपर्यंत घेऊन या। चालणे हा आरोग्यासाठी खूप उत्तम आणि सर्वात सोपा व्यायाम आहे। यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, रक्तदाब किंवा हृदयविकाराचा झटका यांसारख्या अनेक रोगांचा धोका खूप कमी होतो।
रोज 1 ग्लास लिंबू पाणी नक्की प्यावे. लिंबू पाणी प्यायल्याने तुम्ही लठ्ठपणापासून वाचलेले राहाल आणि शरीर विषमुक्त होईल. लिंबू व्हिटॅमिन सीचा एक खूप उत्तम स्रोत आहे. त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते आणि हवामान बदलताना होणाऱ्या लहान मोठ्या आजारांपासून तुम्ही वाचलेले राहता. दुपारचे जेवण करण्याच्या अर्ध्या तासापूर्वी एक मोठा वाटी भरून सॅलड नक्की खावा. मित्रांनो, तसे पाहिल्यास सॅलड खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तुम्ही ते रात्री वगळता दिवसा कोणत्याही वेळी खाऊ शकता, पण दुपारचे जेवण करण्याच्या अर्ध्या तासापूर्वी जर तुम्ही सॅलड खाल्ले तर याचे तुम्हाला खास करून खूप उत्तम फायदे मिळतात. यामुळे तुमची शुगर नियंत्रणात राहते, लठ्ठपणा कमी होतो, शरीरात ऊर्जा वाढते आणि तुमचे पचन देखील सुधारते. पाणी नेहमी बसून आणि घोट घोट करूनच प्यावे. कधीही एकाच वेळी संपूर्ण ग्लासभर पाणी पिणे किंवा उभे राहून पाणी पिणे हे तुम्ही टाळले पाहिजे. पाण्याशी संबंधित अजून एक गोष्ट आहे ज्याकडे तुम्ही विशेष लक्ष दिले पाहिजे, ती म्हणजे कधीही जास्त थंड पाणी पिऊ नये. जर तुम्ही नेहमी हलके कोमट पाणी पिण्याची सवय लावली तर यामुळे तुम्हाला कधीही पोटाचे आजार होणार नाहीत. तुमचा कोलेस्टेरॉल देखील कमी होईल आणि शरीर विषमुक्त होईल व लठ्ठपणा देखील कमी होऊ लागेल. जर उन्हाळ्याचा काळ असेल आणि तुम्हाला कोमट पाणी आवडत नसेल तर अशा वेळी तुम्ही सामान्य खोलीच्या तापमानाचे पाणी घ्या किंवा तुम्ही माठातील पाणी देखील वापरू शकता. तर मित्रांनो, हे आहेत ते 16 नियम जे जर कोणी व्यक्ती अंमलात आणायला लागली तर 100% ती स्वतःला अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवू शकते. लक्षात ठेवा, निरोगी राहणे इतकेही कठीण नाही जितके आपण समजतो. गरज आहे ती फक्त योग्य गोष्टींचा अवलंब करण्याची आणि चुकीच्या गोष्टी टाळण्याची. निसर्गाने आपल्या शरीराची रचना अशा प्रकारे केली आहे मित्रांनो, की आपले शरीर एका अर्थाने स्वतःचे आजार स्वतःच बरे करू शकते, प्रत्येक आजाराशी लढू शकते आणि स्वतःला बरे देखील करू शकते. पण यासाठी हे आवश्यक आहे की आपण आपल्या शरीराला असे वातावरण आणि असे पोषण द्यावे ज्यामुळे ते हे काम योग्यरित्या पूर्ण करू शकेल. मित्रांनो, मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि यातून तुम्ही काहीतरी नवीन नक्कीच शिकला असाल. जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर त्याला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि या व्हिडिओला सर्वांसोबत शेअर देखील करा. पुन्हा भेटू याच चॅनलवर एका नवीन खूप चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची खूप काळजी घ्या, हसत रहा, हसवत रहा आणि रोज काहीतरी नवीन शिकत रहा, जेणेकरून तुम्ही नेहमी निरोगी राहू शकाल.